नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जन्म सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आपल्या शहरातून 2 उड्डाणपूल गेले. त्या उड्डाणपुलाचा नटरंग कसा आहे कामाचा आपण दाखवा लागलो सोलापूरकरांना. जागृत इकडे दाखवा, हे रस्ता दाखवा. हेच ते रस्ता आहे, इथून उड्डाणपूल होणार आहे. आणि थोडं पुढे दाखवा, तिकडं शांतीधामकर दाखवा समोर. हा, ते शांतीधामचा मसनवाट्याचा रस्ता आहे. तिकडून आपल्या सोलापुरातले जे पूर्व भागातले लोक आहेत त्यांची मयत इकडून आणली जाते ह्या रस्त्यावरून. आणि आपण पाण्याच्या टाकीपाशी उभा आहे. या जागृत, पाण्याची टाकी दाखवा. इकडे या, इकडं ही आपली पाण्याची टाकी आहे. आणि इकडं हमखास अपघात होत असतात, इथंच होतात अपघात ह्याच रस्त्याला. आणि उड्डाणपूल पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे. जागृत मागे दाखवा, जड वाहतूक किती येते. सगळीच जड वाहतूक या रस्त्याने येते. आणि किती टू व्हीलर वाले आपल्या संकट यायला लागलेत, संकट आहेत ह्या रस्त्याला. ही जड वाहतूक आहे. ही जड वाहतूक अक्कलकोट मार्गे जाते. इथं खरंच दाखवा, जागृत दाखवा, तिकडे दाखवा, जड वाहतूक दाखवा. आणि साईडला उभारून दाखवा, नाहीतर आपलाच खिचडा घेऊन जाईल. हे सगळे जड वाहतूक आहेत, अक्कलकोटच्या मार्गाने जातात. तिकडे दाखवा, ह्या गाडीच्या पाठीमागनं दाखवा. हे सगळे अक्कलकोट मार्गे जातात. नेमकं कोण कुठं चाललंय हे माहित नाही, पण गाड्या तर चाललेत हे मात्र निश्चित आहे. हे चौक असा आहे की हे जे बाजूचा रस्ता आहे इकडून येणारा, म्हणजे बुधवार बाजार, रविवार पेठ कडून जाणारा हे रस्ता आहे इकडला. हे रस्ता क्रॉस करून जे इकडं राहणार आहेत, सूत मिल, मित्रनगर, सुनील नगर वगैरे वगैरे भरपूर नगर आहेत. इथं भरपूर लोकसंख्या आहे. इथून 3 प्रभाग आहेत, म्हणजे 40-40 हजाराचे एक प्रभाग आहे. तर असं ह्या रस्त्याला 3 प्रभाग आहेत इकडं. आणि हे रस्ता क्रॉस करून इकडल्या लोकांना किंवा इकडनं मार्केट घ्यायला यायचं आहे किंवा बाजार घ्यायला यायचं आहे, हे लोक इकडे येतात. आणि उद्याच्याला आपले नितीन गडकरी साहेब यायला लागलेत अक्कलकोटला. त्यांनीच हे उड्डाणपूल मंजुरी दिली होती. काय झालंय हे आपण विचारणार आहे बरं का सोलापूरकर. या उड्डाणपुलाचं काय झालं? याच रस्त्याला 100हून अधिक लोक मरण पावलेले आहेत. आपण थेट जनतेकडे जाऊ. रिक्षावाले थांबले तिकडे, त्यांना विचारू म्हण की इथं उड्डाणपूल व्हायला पाहिजे का नाही. प्रत्येकाला विचारणार आहे आणि प्रत्येकाशी संवाद साधणार आहे. दादा, तुम्ही सोलापूरचे का? सोलापूरचे नाहीत. तुम्ही सोलापूरचे आहेत का? तुम्ही सगळे सोलापूरचे आहेत. मला सांगा, या रस्त्याला उड्डाणपूल होणं गरजेचं आहे का नाही? व्हायला पाहिजे. तुम्ही रिक्षावाले आहेत, तुम्हाला काय काय प्रसंग येतात एकदा सोलापूरकरांना सांगू. असं माहित आहे का, या चौकामध्ये ना उड्डाणपूल जरूर आहे. पण कसं, या नाक्यापासून तिथनं जाणारे कामगार वगैरे जे आहे ते बिड्या कामगार येणार, तिकडनं रोड पास करायला बघतात त्याने. त्यामुळे ते ऍक्सिडेंट होते. माझ्या समोर एकाला उडून गेला कारवाला, पण तो सापडला नाही, पळून गेला. पण ज्यावेळेला अधिकारी लोक तिथल्या नंतर नाही येतात, म्हणजे सगळं हे झाल्यावर त्यावेळेला उड्डाणपूलचं जरुरी आहे. ट्रॉफिक जाम होत असते वारंवार, ऍक्सिडेंट होते, फार असं निष्काळजीपणा होत. साधारण या रस्त्याने
या रस्त्याने या रस्त्याने किती जड वाहतूक जाते, संख्या किती असते रोज? ह्या इथं भरपूर आहे संख्या, लाखोच्या वरच संख्या जाते ती. लक्षात असू दे, सोलापूर लाखोच्या वर इकडून जड वाहतूक जाते आणि इथं अपघात होते. अपघात भरपूर होते. आतापर्यंत किती गेले? आतापर्यंत नाही म्हणलं तर बी ना, एक कमीत कमी 15-20 तर एका महिन्यामध्ये उडाले. म्हणजे असं जे छोटे छोटे मोठे सगळे असे ते बोरामणीचे झाले, रोज एखाद्या चालत जाताना गेले. यावरून दाखवा मागत जड वाहतूक किती येते बघा, दाखवा. हे जड वाहतूक आहे. बाहेर घातलं पाहिजे ना, त्यांना बाहेर रस्ता दिला तर बी इकडनं आत नाही येतात त्यांनी. आणि बारक्या वाहनांना ना त्यामुळे त्रास होत आहे. आणि इतर चालत जाणाऱ्यांना, म्हातारे कुतारे हे असे लोक असतात. मला सांगा, तुम्ही एक रिक्षावाले आहेत, सगळ्या शहरात फिरता, उड्डाणपूल होणं गरजेचं आहे का नाही? गरजेचं आहे. किती वर्षापासून ऐकता की हे कमीत कमी आहे ना, मी 30 वर्षापासून 30 ते 35 वर्षापासून ऐकतोय. मला इथून या चौकात येऊन 40 वर्ष झाले. मी इथे व्यवसाय करतो. असं भरपूर आहे. ते एवढाच मोठा रोड झाला म्हणलं तर उड्डाणपूलचे जरुरी आहे. पण ते 10 वेळा रस्ता खोंडायचं, हे करायचं, खड्डे खांदायचं, हेच काम आहे महानगरपालिकांचे. आता एकदा खड्डा खांदलाय म्हणजे दुसरं लगेच ते लागलं लेवल केलं, दुसरं रोड केलं की परत खड्डा खाणं, हेच काम आहे. परत दुसरं काय काम. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतंय? उड्डाणपूल व्हायचे गरजेचं आहे. उड्डाणपूल व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? गरजेचं आहे उड्डाणपूल. शाळेकरी मुलं आहे ते, शाळेतले विद्यार्थी येतात जातात, मग त्यांना पण त्रास आहे. येणारे कोणी रिक्षा करून जातात, कोण सायकल वर जातात, त्यांच्या त्यामुळे अडचणी असतात. सायकल वर जाण्याचं चुकीचं आहे. इथनं गेलं तर ते विद्यार्थी हे होऊन जातात. धन्यवाद. मागं दाखवा जागृत. ही जड वाहतूक आहे, ही सोलापूरची जड वाहतूक आहे. सोलापूर मधनं जाणारी जड वाहतूक आहे. या आपण त्या मार्गाला जाऊ. जागृत. किती जड वाहतूक जाते बघा. तर इकडल्या लोकांना सगळ्यांना रस्ता क्रॉस करून जावं लागतंय. तिकडे दाखवा ते लोक कसे थांबलेत बघा. त्यांना सुद्धा रस्ता क्रॉस करून जायचा, बहुतेक ते थांबलेले आहेत. आणि प्रत्येकांना हे रस्ता क्रॉस करून जावं लागतंय. चौकात जावा आणि बघा तुम्ही, या सगळ्या लोकांना रस्ता क्रॉस करून जावं लागतंय. एवढा मोठा रस्ता आहे. चौकात जावा आजी, चौकात जावा. जावा आपणच सोडून या. जागृत. हे लोक सगळे रस्ता क्रॉस करून जातात बघा. दाखवा जागृत, दाखवा. सगळ्या लोकांना अडचणीच आहे आणि उड्डाणपूल होणं गरजेचं आहे. दाखवा ट्रॉफिक सगळी. आपण अक्कलकोट पाण्याच्या टाकीपाशी आहे आणि ही ट्रॉफिक आहे आणि इथं होणं गरजेचं आहे बरं का. तिकडे बी दाखवा जड वाहतूक सगळी. लाखो लोक इकडून रस्ता क्रॉस करत असतात आणि जात असतात. लवकरात लवकर उड्डाणपूल होणं गरजेचं आहे. नुसतं कागदावर नको असं जनता बी म्हणते आहे. आपण थेट ज्या टायमाला इथं सिग्नल लागेल त्या टायमाला सुद्धा प्रत्येकाशी आपण संवाद साधणार आहे आणि त्यांना विचारणार आहे रस्ता क्रॉस करताना किती ओळसांड होते, किती म्हणजे आता तर आपण बघितलो की रस्ता क्रॉस करताना चालत जावं लागतंय आणि चालत जाताना किती त्रास होत आहे ह्या रस्त्याला. आपण बघायला लागलो आपल्या मागे सगळे जड वाहतूक आहे आणि हे सिटी मधला रस्ता आहे आणि सिटी मध्ये रस्ता असल्यामुळे आपल्या सोलापूरकरांना आपल्याला त्रास होत आहे. तिथं काय तर नियोजन व्हायला पाहिजे उड्डाणपूल साठी. त्यांच्याकडे जाऊया जागृत. ते आपल्याला बघून थांबलेत. नेमकं मला सांगा, शहरामध्ये इथून जाणारा रस्ता आहे, उड्डाणपूल होणं व्हावं असं तुम्हाला वाटतंय का? 100% उड्डाणपूल व्हावं. उड्डाणपूल झालं तर ऍक्सिडेंट वगैरे कमी होतील, जेणेकरून बायपास बाहेरनं जाणाऱ्या गाड्या वरच्या वर बाहेर जातील, सिटीतले जाणारे लोक खालनं त्यांना रस्ता मिळेल
त्यामुळे उड्डाणपूल होणं फार गरजेचं आहे. धन्यवाद. त्यांच्याकडे जाऊया जागृत. मला सांगा दादा, इकडे उड्डाणपूल होणं गरजेचं आहे का? उड्डाणपूल तर होणं गरजेचंच आहे आणि उड्डाणपूलचं काम करण्यासाठी पण आपले देवेंद्रदादा कोटे पण काम चांगल्या प्रकारे करत आहेत आणि उड्डाणपूल होणं फार गरजेचं आहे. आता बघितलं तर कोरोनाकडे सतत ऍक्सिडेंट होत आहेत, मरत आहेत, त्यासाठी उड्डाणपूल होणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे. प्रत्येकाला विचारणार आपण. आणि आपल्या शहरातून हे जे चाललेत, हे सगळे तिकडे चाललेत बरं का, अक्कलकोट रोडच्या, म्हणजे हे रस्ता क्रॉस करून चाललेले आहेत हे सगळे लोक. तिकडे बी दाखवा, ही ट्रॉफिक आहे. आणि सर्वच जण हे रस्ता मोठा क्रॉस करून जाते. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.